हाय, मी उल्का कडले. एका पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणत नाही, मी पुस्तक ओळख म्हणेन. मी करून देते. हल्लीच अनेक नावाचा पिक्चर पाहिला. तर त्या सिनेमात नॉर्थ ईस्ट संबंधित सर्व आहे. ते पाहिल्यावर मला आठवलं की माझ्याकडे हे पुस्तक आहे, जे माझं अर्धच वाचून झालं होतं. या पुस्तकाविषयी सांगायचं म्हणजे खरं तर मी घ्यायला गेले होते विकत पूर्वांचल अविनाश बिनीवाले यांचं. पण त्या दुकानदाराकडे ते पुस्तक नव्हतं, तर त्यांनी मला हे पुस्तक सजेस्ट केलं की हेही पूर्वांचलविषयीच आहे. उत्तर पूर्वेचे इंद्रधनू, राधिका टिपरे यांनी लिहिलं आहे. तर मला मात्र पूर्वांचलच हवं होतं, त्यामुळे मी नको नको म्हणत होते. पण त्यांनी एक वाक्य असं सांगितलं आणि मी ते पुस्तक लगेच घेतलं. ते म्हणाले की या लेखिका एकट्या गेल्या होत्या प्रवासाला. सोलो ट्रॅव्हलिंग हा प्रकार जो आहे त्याविषयी मला जाम कुतूहल आहे, शिवाय आकर्षणही आहे. तर मला मग लगेच मी एकट्या हा शब्दप्रयोग मला इतका काही आकर्षित करून गेला त्या क्षणी की मी लगेच ते पुस्तक विकत घेतलं, घेऊन आले. अर्ध झालं होतं तेव्हा वाचून. आता पुन्हा नव्याने सुरू करून वाचलं. तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे एक प्रामाणिकपणा आहे या पुस्तकामध्ये. मग त्यांनी त्या लेखिकेनी केलेल्या ज्या चुका आहेत त्याही त्यांनी सांगितल्या आहेत. त्यांना आलेला अनुभव तर अर्थातच लिहिलेला आहे. त्यासाठी पुस्तक लिहायचं, एकटीने प्रवास करायचा आणि त्यावर पुस्तक लिहायचं, या उद्देशानेच त्या उत्तर पूर्वेला गेल्या होत्या. उत्तर पूर्वेचे इंद्रधनू यामध्ये एकंदरीत त्यांनी 8 राज्यांविषयी सांगितलंय, ज्याला 7 सिस्टर्स म्हणतात. ती 7 राज्य आणि 8वं सिक्कीम राज्य. म्हणजे आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या 8 राज्यांविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे. 2-3 राज्यांमध्ये त्यांच्याबरोबर मिस्टर टिपरे पण होते आणि बाकीची 3-4 राज्य हे त्यांनी एकट्याने पूर्णपणे एकटीने प्रवास केलेला आहे. कौतुक हे वाटलं की त्या जेव्हा आसामला उतरल्या, म्हणजे या राज्यांमध्ये जायचं तर गुवाहाटी हे प्रवेशद्वार म्हणता येईल. त्या पुस्तकातही त्यांनी लिहिलंय, मलाही आधी माहीत होतं ऐकून. तर गुवाहाटीला उतरल्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मोबाईल फोन बंद पडलाय. त्या काळचा त्यांच्याकडे रिलायन्सचा CDMA फोन होता आणि तिथे CDMA चालत नव्हतं. त्यामुळे संपूर्ण त्या प्रवासामध्ये त्यांच्याकडे मोबाईल हाताशी नव्हता. घरी खुशाली कळवायची असायची दिवसातून त्या एकदा पब्लिक फोनवरून ख्याली खुशाली कळवत असत. आत्ताच्या काळात जेव्हा आपल्याला मोबाईलवर गुगल मॅप्स, विकिपीडिया, वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट्सच्या ॲप्स असं सर्व हाताशी असतं, तर त्यामुळे विचारही नाही करतायत की मोबाईलशिवाय आपल्याला प्रवास करायचा आहे. तर हे नक्कीच कौतुकास्पद आहे की त्यांनी हा प्रवास मोबाईलशिवाय केला. सांगायचं म्हणजे त्या राधिका टिपरे या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईड आहेत. तर त्यांना काही ठिकाणी त्यांच्या आयकार्डचा उपयोग झाला, जो सर्वसामान्य माणसाला होऊ शकणार नाही. तर तोही एक मुद्दा आपल्याला, जर आपण अशा प्रवासाला निघालो तर विचारात घ्यायला हवा. मला कौतुक आणखीन एक वाटलं म्हणजे त्यांनी गुवाहाटीला उतरल्यावर तिथे प्रशांती लॉजचं बुकिंग जर केलं असेल तर पुढचं बुकिंग ह्या तिथून त्या ठरवायच्या की आता आपल्याला इथून नक्की कुठल्या राज्यात जायचं आहे, किंवा म्हणजे थोडंफार प्लॅनिंग जरी डोक्यात असेल तरी पण त्यांनी असं थोडं फ्लेक्झिबल आपला प्रवास ठेवला होता. कधी काही वेळेला बदलला, मार्ग बदलला, विचार बदलला, पण सगळीकडे मात्र त्यांना एका प्रश्नाला सामोरं जावं लागायचं की तुम्ही एकटीनेच प्रवास करताय. म्हणजे इतकं आश्चर्य लोकांना वाटायचं की तो जो उत्तर पूर्वेचा प्रवास आहे तो एकटी स्त्री कसा काय करू शकते. पण त्यांनी तो हिमतीने केला, हे नक्कीच सांगायला हवं. त्यांना आलेल्या अडचणी त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगेन, हा प्रामाणिकपणा खूप आवडला पुस्तकातला. मला खटकलं मात्र एक आहे की खाद्य संस्कृतीविषयी त्यांनी फारसं काही लिहिलं नाही आहे. 1-2 ठिकाणी त्यांनी हा उल्लेख केला आहे की किडे, त्यांची चटणी, हे सर्व बघून त्यांना ते सहन नाही झालं. पण नक्की त्यांनी एवढ्या दिवसांच्या प्रवासात काय खाल्लं, फक्त चहा कॉफी संबंधी त्यांनी लिहिलेलं आहे की त्या सॅशे ठेवायच्या, मग गरम पाणी मिळालं तर, कारण तिथे त्यांना कॉफी हवी असायची ती मिळण्यासाठी. पण ओव्हरऑल एकंदरीत काय खाल्लं, तिकडची काही फळं वेगळी खाऊन बघितली का, किंवा काही भाज्या वेगळ्या खाल्ल्या का, किंवा काय खाल्लं त्यांनी इतक्या दिवसांच्या प्रवासामध्ये
रोज त्या काय खात होत्या याचा छोटासा का असेना पण थोडा मोघम ओझरता उल्लेख तरी हवा होता, की जेणेकरून तिकडच्या खाद्यसंस्कृतीविषयी किंवा खायला तिथे लोकांना काय मिळू शकेल याविषयी ह्याच्यात म्हणावी तितकी माहिती मिळत नाही, ती मिळायला हवी होती असं वाटलं. जर त्यांनी दुसरी आवृत्ती वगैरे काढली तर त्यांनी जरूर याचा विचार करावा. मला स्वतःला खाद्यसंस्कृतीविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं. खाण्याविषयी लिहायला, बोलायला, वाचायला, ऐकायला, पाहायला सारं काही मला आवडत असल्यामुळे ते मी या पुस्तकात मिस केलं असं मी म्हणेन. आणखी एक जे मला स्वतःला आवडलेलं एक म्हणजे ह्या पुस्तकात खूप त्यांनी वेगवेगळे फोटोज दिलेले आहेत, त्यांनी काढलेले रंगीत फोटोज आहेत आणि त्यामुळे वाचताना फोटोंचा संदर्भ आपल्याला मिळतो, बघायला छान वाटतं. यातला मला आवडलेला म्हणजे सर्वात जास्त जर कुठला आवडला असेल भाग तर तो ब्रह्मपुत्र नदीविषयी लिहिलेला. मग ब्रह्मपुत्र नदी नव्हे नद. तर ब्रह्मपुत्र नदी तर पाहिली नाही आहे, परंतु हल्ली असं झालं आहे की जेव्हापासून गुगल मॅप्स हाताशी आले आहेत तर एखाद्या नदीविषयी कळलं की मला स्वतःला अशी एक आता आवड निर्माण झाली आहे की गुगल मॅपमधनं झूम करत करत त्या नदीचा उगम कुठे आहे, मग ती नदी कुठल्या सागरात जाऊन कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते आहे, हे सर्व शोधायला आवडायला लागले. तर ब्रह्मपुत्राविषयी त्यांनी तेच लिहिलं आहे की ब्रह्मपुत्र नदी भारतात ब्रह्मपुत्र म्हणून येते, त्याआधी तिबेटमधून ती एका वेगळ्या नावाने चीन वगैरे असा एक मोठा प्रवास करून कित्येक किलोमीटरचा प्रवास करून ती अरुणाचल प्रदेशच्या एका भागात भारतामध्ये प्रवेश करते. तर ब्रह्मपुत्र नदी ही अरुणाचल प्रदेशमधून आपल्या भारतात येते. ते ठिकाण पाहायला खास त्या गेल्या होत्या की त्यांना ती जिथून कुठून भारतात येते तिथे जाऊन त्यांना दर्शन घ्यायचं होतं. तो प्रवास किंवा एकंदरीतच ब्रह्मपुत्र नदीविषयी जे खास त्यांनी एक प्रकरण त्यासाठी दिलेलं आहे ते मला खूप आवडलं. ती माहिती खरंच वेगळी आणि छान वाटली. हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच वाचायला हवं. जेव्हा कधी पूर्वांचलला जायचं असेल तुम्हाला तेव्हा त्याचा उपयोग नक्की होईल. पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं आपण म्हणता येईल की त्यांनी जे त्यांचे अनुभव प्रामाणिकपणे सांगितलेले आहेत त्यावरून आपण काही चुका करण्याचं टाळू शकतो, कारण त्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्याही प्रामाणिकपणे सांगितलेल्या आहेत. तर ह्या पुस्तकातला प्रामाणिकपणा खूप भावला मला आणि एरवीसुद्धा असं वाचून खूप आनंद देणारं असं हे पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकाची किंमत मी घेतलं तेव्हा तरी हे बघा 300 रुपये होती आणि प्रकाशक बहुधा ते स्वतःच असावेत आणि आवृत्ती पहिली 2016 साली. एक मात्र सांगावंसं वाटतं की हे मी आधी मला वाटतं मी लेख लिहिला होता पुस्तक ओळखचा तेव्हा लिहिला होता कुठल्या तरी एका लेखाच्या खाली की पुस्तकाची किंमत पुस्तक खूप चांगल्या दर्जाचं देण्यापायी वाढत असते. म्हणजे अतिशय चांगला कागद, अतिशय चांगली छपाई हे अत्युत्कृष्ट देण्याच्या विचारांमध्ये पुस्तकाची किंमत खूप वाढते. पुस्तकाची किंमत कमी करता येईल का याकडे प्रकाशकांनी नक्की विचार करावा की जेणेकरून जास्त वाचक पुस्तक विकत घेतील. कारण अनेक पुस्तकं बाजारात येत असतात. प्रत्येक पुस्तक विकत घ्यायचं म्हटलं तर ते सगळ्यांना परवडतंच असं नाही, पण जर आपलं पुस्तक वेगळं ठरायचं असेल आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर किमतीचा विचारही व्हायला हवा असं हे माझं अत्यंत प्रामाणिक मत आहे. मलपृष्ठावर जे लिहिलंय ते वाचते. घनदाट जंगलाचा एक वेगळाच गंध असतो, ओलसर, उग्र. पायाखालची वाट तुडवताना पालापाचोळ्याच्या आवाजामुळे जंगलातील नीरवता विस्कटल्यासारखे होते. पण कधीकधी आपल्याच पायांचा पायरव निशब्द जंगलाच्या शांततेत आपली सोबतही करतो. एखाद्या क्षणी मध्येच थांबून आपल्याला कानोसा घ्यावासा वाटतो. अशा वेळी या निशब्दतेतही एक अनाहत नाद आपल्याला ऐकू येतो. हा आवाज हवाहवासा वाटत असतो, तोच पायाखाली दबल्या जाणाऱ्या पालापाचोळ्याच्या दबक्या आवाजानं कधीकधी आपल्या काळजाचा ठोकाही चुकतो. पानांची सळसळ, अस्फुटचा काडी मोडल्याचा आवाज आणि त्या पाठोपाठ येणारी जीवघेणी निस्तब्धता सगळंच मनावर दडपण आणणारं असतं. आपल्याच हृदयाची स्पंदनं ऐकून आपणच थबकतो.
भयानं अचानक कानकोंड करणारा क्षण येतो आणि जातो. पानांची सळसळ वाढते आणि घनगर्दतेच्या आडून एक सुरेल तान अवघ्या आसमंताला भेदून कानावर येते. कधीचाच रोखून धरलेला श्वास सोडून आपण पूर्वपदावर येतो. मन आतल्या आत कुठेतरी साई सुट्ट्यो म्हणत निश्वासून जातं. जंगलाचा अनुभव हा असा असतो, मनस्वी भावणारा, तर यामी रुजणारा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईबही करा. थँक्यू व्हेरी मच.